ए वस्त्र्या, काय कुठली चूक कळली सांगशील का आम्हाला? काय चुकलंस तू? ए नंद्या, अरे यार, माझ्या मनाच्या नसा नसापासून सॉरी बोलतोय मी तुला. मी श्रद्धाला माझ्या प्रेमाची कबुली दिली, पण काय? बोल ना बोल ना. पण काय? पण तिला मी नाही आवडत यार. तिचं माझ्यावर प्रेम नाहीये. तिला दुसराच कोणीतरी आवडतोय. हा नंद्या, आणि तिला आवडणारा दुसरा तिसरा कोणी नाहीये ब्रो. तू आहेस तू. काय? मी? तिचं माझ्यावर प्रेम आहे? अरे पण हे सगळं घडलं कधी, कुठे, केव्हा? हे तू खरं बोलतोस ना वस्त्र्या? ए नंद्या, अरे हे 100% खरे आणि हेच ब्रह्मसत्य आहे. अरे तिला तूच आवडतोस. अरे मी तिला एकांतात भेटायला गेलो होतो. मी तिला माझ्या मनातलं सगळं सांगितलं, पण ती म्हणाली नाही, नंद्या मला आवडतो. माझं नंद्यावर प्रेम आहे आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. ती मला म्हणाली की तू तिला आवडतोस, तिचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आणि भावा, इतका जीव जळलाय ना तिचा तुझ्यावर. पुढे ती म्हणाली, वस्त्र भाऊजी बोलली. हो, पुढे ती म्हणाली, वस्त्र भाऊजी, तुम्ही माझ्या यांना त्रास देऊ नका. त्यांच्याबद्दल खोट्या अफवा पसरवू नका. त्यांना नका त्रास देऊ. अरे नंद्या, अरे तुला त्रास दिलेला त्यांना आवडत नाही. हे माझा तर विश्वासच बसत नाहीये. तू हे शुद्धीत बोलतोस ना? अरे ब्रो, शुद्धीत बोलतोय आणि सगळं खरं खरं बोलतोय. चला, श्रद्धाच्या मनात खरं काय ते तरी कळलं. हा उद्याच प्रपोज करून टाकतो श्रद्धाला. नो नो, एक्सक्यूज मी पाटील यार, की काही करू नको नंद्या. का? काय का श्रद्धा आहे ना, थोडी वेगळ्या टाईपची मुलगी आहे ब्रो. म्हणजे कसं तुला सांगतो आहे, तिला ना लवशिपसाठी प्रपोज केलेली मुलं आवडत नाही ब्रो. घरी जाऊन सगळ्यांसमोर तिला लग्नाची मागणी घालणारी मुलं आवडतात. डायरेक्ट लग्न? हा वस्त्र्या, खरं बोलतोय ना? हे भावा, अरे 1001% खरं बोलतोय मी. हे नंद्या, मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊ नये आणि तसंच करायचं बरं का. सकाळी लवकर उठायचं, 2 वेळा साबण लावून आंघोळ करायची, चांगले कपडे घालायचे, मस्त रेडी व्हायचं, तिच्या घरी जायचं, सगळे आहेत की नाही बघायचं. सगळे असले की तिला लग्नाची मागणी घालायची. डायरेक्ट. चालेल, तू सांगशील तसं करणार. हा, थँक्यू बाबा, तू माझ्यासाठी तुझ्या प्रेमाचा बळी दिलायस. ए भाई, अरे छोड यार, तुझ्या सुखातच आपलं सुख आहे ना ब्रो. चला, तुमचं चालू द्या, मी जरा आज जाऊन येतो. कुठं? एक महत्वाचं काम आहे, आलो. चालू द्या, चला. हा, तुला माझ्याकडून पार्टी फिक्स. नंद्या, तुझ्याकडून पार्टी मी घेणारच ब्रो. हा नक्की इथे आलाय की आत्ताही मला भास होतोय. भास नावाचा ना आजारच झालाय मला. आजकाल सगळ्या गोष्टींचे भास होत आहेत.
शक्ती 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 काय झालं? अशी भूत बघितल्यासारखी काय बघतेस? मी आहे शिवा. तू इथे यावेळी काही काम होतं का? मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. हा बोल ना. चल आपण आत बसून बोलूया. हे आत नको. इथेच बोलूयात. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय. जरा महत्वाचा विषय. महत्वाचं? हा बोल. जरा सरकार आणि वहिनी साहेबांबद्दल बोलायचं होतं. तू दिवसभर ऑफिसमध्ये असतेस. सरकार आणि वहिनी साहेब सतत तुझ्या आजूबाजूला असतात. मला सांग, त्यांचं कोणाशी काही बिनसलंय वगैरे का? किंवा काही टेन्शन वगैरे आहे का त्यांना? का असं का विचारतोयस? अगं, सरकारनं आजकाल जरा वेगळेच वागतायत. म्हणजे घडीत उत्साहात असतात, घडीच काहीतरी चिडतात. काही घडलंय का असं? हां, म्हणजे आज सरकार चहा प्यायला घरी आले होते. म्हणजे असे कधी आले नाहीत आजपर्यंत की खास नानाच्या आजचा चहा प्यायचा म्हणे. तर आले आणि अचानक म्हणाले की या लाद्या बदलून टाका. म्हणजे काही गरज नसताना अचानक घरातल्या लाद्या बदलायला सांगितल्या. अच्छा, लाद्यांचं काम काढलंयस का तू? हो, तर घेतल्या. आम्ही लाद्या बदलायला घेतल्या आणि लाद्या बदलत असताना अचानक सरकार म्हणतात थांबा, काम थांबवा. हा? काही कळतच नाही की सरकार असे का वागतायत. प्रिन्स सर जरा टेन्शन मध्ये हे जाणवत आहे, पण नक्की कुठल्या टेन्शन मध्ये आहेत ते त्यांनाच माहिती. आणि भद्रावती मॅडमचं म्हणशील तर त्यांचा मूड माझ्या लक्षातच येत नाही. कधी हसतात, कधी चिडतात, तर कधी खूपच विक्षिप्त वागतात. मी काय म्हणतो ऐक ना, तू कायम त्यांच्या सोबत काम करत असतेस, तर जरा बघ ना माहिती काढून नेमकं काय प्रॉब्लेम झालाय किंवा का, म्हणजे त्यांचं टेन्शनचं कारण काय. हो, मी बघते. मला जरा त्यांची काळजी वाटते बस. हो. शिवा यावेळी येथे हे बा चेटकोबा, त्या आदिशक्तीने पुरा